काय तर भावण्या काय आई घालेली माझा आरसा पडला राव नेमकं मार्केट मध्ये नाही का उभ्या गाडी. मग काय तर भावना सुटलं ना रॉकेट. पूर्ण 11 तास फुलमंडी एक्सप्रेस धिंगाणा या. तर मग काय तर पूर्णपणे 11 घंट्यांमध्ये टच होणार आपली यंदा. आता सिंगल रोडला आहे आपण. अजून काय हवेने लागले. आता जस्ट निघलोय आपण 6:51 ला. तर अजून समृद्धीला जायला समजा 1.5 तास धरून चालायचं आपल्याला. तर आज काय कोणत्या गाड्या सुटेल नाही. आपली एकच गाडी सुटलेली आहे पुण्या मार्केटमध्ये. तर शेड म्हणला एक्सप्रेस मंडे होऊन द्या तुमची आजची नाही का. 10-11 घंट्यात घेऊन टाका. तसं आपण 11 घंट्यात जातो ना तर 10.5 घंट्यापर्यंत द्या म्हणी. मात्र आज पूर्ण अर्धा तास गाडी लेट आहे. तर पाहू जेवढा रॉकेट पळवते तेवढा आपण पळू आज. फायनली भावांना तुम्ही बघू शकता मोटरसायकलीवाले कसे मध्ये करतायत. तर आता आपण आहे रेल्वे ट्रॅकवर. आपण रेल्वे ट्रॅक क्रॉस केलेला आहे. तर आता चला निघूया. तर अक्षय भाऊनी आपली गाडी दाबून धरलेली आहे 90 वर. अक्षय रायडर बोलते रायडर. तर आज आपली 11 घंट्यात नाही तर 10 घंट्यात गाडी पोचली पाहिजे कोणत्या ह्याच्यात. बघू शकता भावांना तुम्ही ट्रॅव्हल सोल्युशन निघायच्या वेळेसला असे मध्ये मध्ये येतात ना. तर बघू शकता तुम्ही. चालेल रांडाचे असे एका साईडनी चालत नाही. ट्रॉफिक लागणार आहे रामटेक रोडला. म्हणजे आता आपण हवेलाच लागणार आहे जस्ट. म्हणजे टर्निंगलाच गाड्या उद्या थिंजर रस्त्यामध्ये त्याच्यामुळं काही नाही पूर्वपास. तर भावांना आपण लागलेलो आहे आता सुपर बायपासला. तर बघू शकता ही गाडी तुम्ही. तर आपलं रॉकेट सुटलेलं आहे इथून.
आपल्या पुढे आहे. तर तिची गाडी 7 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आहे आणि आपली 6:51ला म्हणजे आपल्या पुढे आहे. टोल पास करून थांबलेला आहे आणि आपण 2 लाखाच्या वाद आहे. तर आपल्याला थोडं लांबून यावं लागतं पण त्याला थोडं जवळ आहे एवढंच फरक आहे. त्याच्यात 20 मिनिटं कवर होतं ते आणि त्याची जेवढ्यात 90ला चालत ती गाडी आणि आपली 80 लॉक. तर आपल्या भावांनी काय म्हणजे का सांगितलं नाही बा आपल्याला स्पीड लॉक काढायचं का नाही असं म्हणजे नाही का एवढ्या नको घेऊ. मी बोर आणलेले तिथून झाडाची तोडून आणली. हा हे काय किती होती तिथे किती तर शुभम भैयाचं रॉकेट आज सुद्धा संघ आहे. आता येताना सुद्धा संघ होतं आणि जाताना पण संघ आहे 99-59. तर त्याच्या गाडीत काही एवढं वजन नाही कमीत कमी 8 टन जादा नाही. तसंच चलत आहे मग रॉकेट. बाकी काही नाही हो फक्त रावरीवाल्याचे 10 MS-17 वाले काय तर भावांनो. मग आपल्याला शुभेन दिला ना परत थर्ड बघू शकता आपण 80 चालू. त्याचे इंडिकेटर सुद्धा दिसा ना आणि त्याचं लाईव्ह लोकेशन आहे माझ्याकडं. त्याच्यातून आपल्यात 5-6 किलोमीटरचा गॅप पडलाय परत. आता तिने मला लाईव्ह लोकेशन शेअर केलं तरी तो इतका गाडी दाबतो राहिला आपल्याला गाडी फलायची म्हणजे नाही का फलावं लागणार 100%. तर आपली गाडी 80 पुढं पळत नाही आणि त्याचा उपयोग नाही. गाडी भरली ना कसं गाडी पळती तरी नाही का समृद्धीला. आता समृद्धीला आपण 80 नाही गाडी आपली पळायला म्हणजे काय वाटाना. आणि दुसरा विषय म्हणजे ते 90 ना आपण 80 ना तरी 5 किलोमीटरचा गॅप पडू शकतो. तर खाली उतरूपर्यंत आपल्या तर त्याच्यात नाही कमीत कमी नाही म्हणलं तर 15 ते 20 किलोमीटरचा गॅप पडत एवढा बी फरक पडतो पाहिलं का. तर ते फरक आणि तो टायमिंग कव्हर करायसाठी आपल्याला गाडीचं लॉक खोलणंच खोलणं आहे. का तर एक माझी इच्छा म्हणते का लॉक नाही खोलायचं आपल्याला का तर आपल्या गाड्या वॉरंटी दे. पण असं जर म्हणलं ना तर असं वाटतं की लॉक खोललाच पाहिजे नाही का. हो आपल्याला तर शोरूमला जायचंच आहे. आपण एक चक्कर मारू आणि थोडंफार करू इकडे तिकडं आहे का नाही. तर आलेला आहे परत शुभम भाऊ आपल्या संघ. का तर जो कारंजाला थांबला होता आणि आपण पुढे आलतो पाहिलं का. हे पा लगातार 80 नाही असा पंगा ओव्हरटेक मारून गेलेला आहे ना समोर. तर आपल्याला आता गाडी खोलायची आहे 100% खोलायची. आता तुला काय वाटत. अरे यो मला म्हणतो त्याला नाही का आपण व्हिडिओ काढतो त्याच्या मागं सर ते 90 ना चालू राहिला आणि मी 80 ना चालू राहतो. मी कधी धरायचं त्याला ते म्हणतो आपण व्हिडिओ काढू म्हणलं भैया ते 90-100 चालतो त्याची गाडी खोलेली आहे. तर आपली गाडी काय खोलेल नाही. आपल्या दोन्ही गाड्या खोलेल नाही 30-75 आणि 30-74 दोन्ही लक आहे. कशा आपल्या गाड्या दुसऱ्या गाड्या नाही का बाकीच्या 90 चालत 90-95 चला द्या. ते बघू शकता मी सरासरी 80 लावून धरेल. या बाई इकडे नाही का बटन टाकेले प्लस डबल एक्सिलेटर दाबून धरलं होतं. तर तो इतका स्पीडनं निघून गेलेला आहे ना. तर ते आपल्याला नाही का स्टिंगन ते घेतलेलं आहे त्याने त्याच्यामुळे तो दमानी झाला नव्हता. त्याच्यामुळे तेवढं घेऊ त्याचा पण व्हिडिओ सोडणार आहे मी तुमच्या पुढं. तर शिवम झाला आत्ता सुद्धा पुढे आहे त्याने आपल्याला बाई स्टिंगन ते दिलेलं आहे नाही का. स्टिंगन भाकरवड्याचं पाकिट. ते बघू शकता अजून सुद्धा पुढे रॉकेट उडून राहिला दिसता तो नाही दाबी तो गाडी. आणि आपण लगातार किती आपला 80 बस तेवढंच आहे आपलं. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीचा काही लॉक खोलेलं नाही. तर भावांनो इथं पाहिला काय मोठा उतार आहे. उताराला सुद्धा गाडी लॉक आहे आपली 80 ला चलत आहे. आता आपल्या जी समजा 92-75 म्हणा 63 म्हणा किंवा 085 या गाड्या 100 राहायचा त्या उताराला नाही का. 100-110 ती गाडी आहे पुढं हालत नाही चालता नाही आहे त्या स्पीड लावून धरणार ती. आणि एवढं का बरं आहे उतारा सुद्धा चढ असू एक स्पीड लावून धरी ती. आणि आपल्या माणसाला वाजलेली थंडी ते पाहिला कसा बसला आहे. आता काय करणार आहे आता अजून का थंडीचा रिअल रिॲक्शन खाली आहे वर काही नाही.
गेला खाली गेल्याच्या नंतर थंडी वाजती सगळंच होतं. तर माझ्या बघता खालच्या रोडला आता आपण आहे याला सिद्धगड राजाला, तर लईत नाही अजून अर्ध्या तासात आपण खाली उतरणार आहे. मग खाली उतरल्याच्या नंतर माझ्या बाईची, सावंतची आणि माझी आणि आपल्या शुभम भाऊची, तर दोघं एका मागं एक टाप राहणार आहे. तर पाहू. तर आत्ता घरी पक्की 100ला गेली का, तर इथं मोठा हे ना उतार, तर अशी गाडी चालली पाहिजे 100ला. तर काय रनिंग कशी वाटत तिची, एकदम ॲक्युरेट 100 तर याला म्हणते रनिंग कव्हर होणं. तर अशी गाडी जर चालली ना तर एकदम मंडिटच होऊन जाईल, म्हणजे काहीच विषय नाही. आणि खरं गाडी अशी चालली पाहिजे 100ला, गाडी एकदम चालल्यावानी वाटत नाही. तर 80 गाडी चालल्यावानी नाही, एकदम स्लो वाटत का. तर बाकीच्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करून जाते ना, त्याच्यामुळे एवढं जाणून येत नाही. पण लगातार खरं सांगायला गेलं ना, गाडीची 100ची स्पीड पाहिजे म्हणजे पाहिजेच. काय विषय होतो, गाडी जरा नाही का भारी चाललं की 80 नाही 100ला 80ला एकदम कमी स्पीड आहे. आता का तर तुम्ही बघू शकता 80चं स्पीड आहे ना, आता 80 म्हणून वाटत नाही. पण भैया 100च्या स्पीडला जर चालली गाडी रॉकेट चालली आणि वाटत नाही का. तर बाकी काहीच नाही, एवढी जे गोष्ट शेअर करायची तुमच्या सर्व. आपण आत्ता जस्ट समृद्धी सोडलाय, समृद्धी राहिला तिकडं आणि अलीकडला रोड आहे खालच्या रोडला लागायसाठी. तर हे बी एक रोड चांगला टॉप आहे. पुढवर फक्त जी समोरची हिरवी पाटी आहे का तिथवरच, त्याच्यानंतर एकदम खराब रोड आहे पुढं, ब्रेकर ते. आणि शुभम आता खाली उतरलेला आहे. शुभ्या चांगला दाम राहिला आहे गाडी, जरा बरोबर टायमिंगवर उतरलेलो आहे नाही का. तर हे पाहिलं का जालना एक्सेप्टचं नाही का पोस्ट, तर हे लागला खालचा रोड. तर बदनापूरमध्ये थांबलो होतो चहा घ्यायला, हे शुभम दादाची गाडी. तर आता ते काचा पुसून घेऊन राहिला फोडल्या. आपल्याला काय घाण असल्या तरी जमून जातं, आपल्याला काय मोकार बेटा कसे पाहिले का. तर काही नाही विषय, आपण ते स्प्रे घेऊन टाकू आणि तेवढाच आपला फायदा होतो. का तर काच ते चांगलं निघतं आयुष्यात. मग काय तर शुभम दादा लयच जोमात आलेला आहे, फुल हॉर्न बजाव नसतं. तर ते माझ्या पुढंच आहे आणि आम्ही त्याच्या मागच आहे. तर तो आता झोले मारे दादा, पण नंतर म्हणलं भाऊ आपला झोले नका मारू, हे आपण ह्याशीच व्हिडिओ काढून घेऊ नाही का इस्ट हाऊस वाढायला. तर आता चालला सरळ त्यो. तर काही नाही मग तर भावांना आपण आलेलो आहे वाळूंच्या टोल प्लाझावर. तर शुभे आता पण पुढंच आहे. तर इथं सुद्धा ट्रॉफिक लागलंय नाही का आपल्याला. आता किती उशीर होतो काय ना. आता नेमकं पलीकडली फास्टॅग ज्या 2 लाईन आहे का त्या सुद्धा पॅक आहे. आपण कॅश लाईन मध्ये टाकली तरी तेच विषय आहे इथं पण. आता नेमकं माग घेऊन पलीकडे टाकावं का ह्याच पट्ट्यातून चलो.
डोकरावाल्याची दहशत काय तर फायनली भावांनो आपण आलेलो आहे नगर मध्ये. तर ह्यो नगर मधला चौक आहे. तर हे बघू शकता हा चौक, हा रोड आपल्या इकडे जातो आणि हा रोड पुण्याला जातो नाही का. आणि आपण जिकडून आलो ते संभाजीनगर आणि इकडे पुन्हा ऑन द वे पुन्हा. सिटी मध्ये सुद्धा 80 ना रॉकेट आहे डायरेक्ट पुन्हा फ्लाईट. तर आता भावांनो आपण आलेलो आहे शिक्रापूर चौक पास करून शरदवाडीच्या माग आहे सणसवाडी. शरदवाडी माग गेली सणसवाडी आहे. तर त्याच्या पाठीमाग आहे आम्ही नाही का दोघं पण. शुभ्या पुढे आहे, मी त्याच्या माग आहे. तर फुल रिपीट चालू आहे. आता पार्टीवाल्याचा फोन आला म्हणे किती टाइम लागल काय म्हणलं आलोच नाही तर अजून अर्ध्या 1 तासामध्ये. 1 तास म्हणलं नाही म्हणजे तसा 1 तास सांगितलेला आहे. या म्हणे काय अडचण आहे तर प्रयत्न करू आपण थोडा लवकर जायचा. तर इव्हनिंग 2च गाड्या सुद्धा मार्केटला. तर पाहू. तर भावांना आपल्याला राहिले मार्केट फक्त 1 ते 1.5 किलोमीटर. तर हे ब्रिज तुमच्या ओळखीत तर असणारच असं नाही का नसन. तर जवळचा ब्रिज आहे एकदम. तर आता आपल्याला फक्त ब्रिज पास करायचा राईड मारायचं आहे. तर जाऊ आपण मार्केटला लगेच. काय तर भावण्या काय आई घालेली माझा आरसा फोडला राव नेमकं मार्केटमध्ये नाही का. उभ्या गाडीचा आरसा फोडला तिने नाही का. असा राग आलता त्याचा. आता काय तर आता शोरूमला गेलो टाकावं लागणार त्याला. नशीब दुसरं काही नाही झालं तिला नाही का. असा बेकार तळतळा दिला असं वाटलं डायरेक्ट गाडीचा आरसा बिरसा फोडावं. मग काही नाही भावांनो शुभेन मी चाललोय भाडं आणायला. डायरेक्ट 12 वाजलेली. मार्केट अख्खं सुन्न सुन्न मोकळं झालंय का. आपल्या काय नाद नाही का. आपल्या MS-17 जण आधी अख्खा ताफा वाटतो डायरेक्ट. फायनली मित्रांनो आता मी आलेलो भाडं घेऊन. तर आपलं आता भाडं बिडं वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जायचंय भरायला. आता नागपूरचा माल आहे. गाडी पक्की गेलेली गाडी आता भरायला जायचं डायरेक्ट. तर हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. का तर आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉगला.